राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातनं शिवस्मृतींची उटी लिहिलेले दैवत सप्तकोटीश्वर. सप्तकोटीश्वर हे गोमंतकातले एक प्रख्यात शिवस्थान. हे स्थान आहे पंचगंगेच्या तीरावर दिवाडी बेटाच्या उत्तर भागातील नार्वे क्षेत्र. या स्थानाने सोरटी सोमनाथांचे सौभाग्य अनुभवले आणि दुर्भाग्यही. वशिष्ठ आदी 7 ऋषींनी सप्तकोटी वर्षे तप करून इथे शिवाला प्रकट व्हायला लावले, म्हणून त्याचे नाव सप्तकोटीश्वर असे पडले, असे पुराणकथा सांगते. भगवान श्रीकृष्ण जरासंधाला चुकविण्यासाठी द्वारकेहून बलरामासह इथे शेजारच्या गोमंत पर्वतावर आला होता आणि पाठलाग करीत आलेल्या जरासंधाला त्याने पिटाळून लावले होते, अशी विजयकथा हरिवंशाने नोंदविली आहे. या पुराणकथा त्या त्या स्थानाला प्राचीनतेची प्रतिष्ठा देण्यासाठी असतात हे उघड असले तरी त्यांतून आपल्या दैवतांविषयीची जनमानसातली दृढ श्रद्धा व्यक्त झाल्या वाचून राहत नाही. जनश्रद्धेच्या बळावर उन्नत बनून शिवरूप पावलेला हा कर्नाटक महाराष्ट्रातील लोकदेव कदंबांच्या राज्यकाळात देवदेवेश्वराचे वैभव उपभोगीत होता. गोमंतकावर राज्य करणाऱ्या कदंब कुलातील राजपुरुष स्वतःला सप्तकोटीश्वर लब्ध वर प्रसाद असे बिरुद लावित असत. त्यांनी आपल्या नाण्यांत आणि ताम्रशिला शासनांत आपली सप्तकोटीश भक्ती अक्षर करून ठेवली आहे. परंतु हे वैभव फार काळ टिकले नाही. सोमनाथावर घणाघात करणाऱ्या महंमदाचे वारसदार दक्षिणेत घुसले आणि त्यांनी थोड्याच अवधीत नर्मदेपासून सेतुबंधापर्यंत देवद्रोह मांडला. इसवी सन 1352 मध्ये अल्लाउद्दीन बहामनीने कदंब कुलाचे उच्छेदन केले आणि इसवी सन 1366 पर्यंत पहिल्या महंमद बहामनीने गोमंतकातील अनेक देवस्थानांचा विध्वंस केला. या विध्वंसना सत्रात त्याने सप्तकोटीश्वराचे लिंग मुळासकट उखडून काढले आणि शेजारच्या शेतात चिखलाच्या बांधात घातले. कोकण महात्म्यकाराने या उत्पातांची वेदना व्यक्त करताना म्हटले आहे, हा अत्याचार म्लेच्छांनी केला उत्पात, देवासी अनर्थ आरंभिला. सप्तकोटेश्वर देवासी उपडूनी चिखली घातला बांधासी. हा अत्याचार भक्तांना सहन झाला नाही. वसंत माधव आणि माई शणै वागळे या दोघांनी भक्तांच्या असंतोषाचे प्रतिनिधित्व पत्करले आणि त्यांनी विजयनगरचा वाघ पहिला बुक्कराय याच्याशी संधान साधले. बुक्करायाने गोमंतकाची अप्रतिष्ठा निपटून काढण्यासाठी माधव मंत्र्याच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले आणि पहिल्या धडकेतच गोमंतक मुक्तीचा सोहळा साजरा केला. सप्तकोटीश्वरादी दैवते पुनश्च आपल्या पूर्ववैभवासह भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडू लागली. इसवी सन 1366 पासून 1470 पर्यंतच्या शतकभरात विजयनगरच्या अधिसत्तेखाली गोमंतक गौरवाने उभा होता. इसवी सन 1470 पासून पुढे 40 वर्षे बहामनी सत्ता आली, परंतु या काळात गोमंतकातील देवस्थानांना फारसा धक्का पोचला नाही. इसवी सन 1510 नंतर मात्र गोमंतकाच्या गौरवाला ग्रहण लागले. या वर्षी पोर्तुगीज सेनापती अल्बुकर्क याने गोमंतकाचा बराच भाग जिंकला. तेव्हापासून 1961 पर्यंत सतत 450 वर्षे ही सौंदर्यभूमी पोर्तुगीजांच्या जुलमी अंमलाखाली भरडली गेली. इसवी सन 1540 मध्ये पोर्तुगीजांनी तिसवाडीतील व जवळच्या बेटातील सर्व देवळांचा विध्वंस केला. त्यात सप्तकोटीश्वराचा समावेश होता. त्या देवद्रोही धर्मवेड्यांनी सप्तकोटीश्वर लिंग
एका विहिरीवर आडवे टाकले आणि त्याच्यावर पाय देऊन बाटग्यांनी पाणी काढावे अशी व्यवस्था केली. ज्याने पदललितांच्या रक्षणासाठी पीडकांच्या पाठीवर प्रलयंकर तांडव करायचे तो महारुद्र शिवच अशिव असुरांच्या पायांखाली चिरडला जाऊ लागला. तसे होणे स्वाभाविकच होते, कारण शिवाचे सामर्थ्य त्याच्या प्रतीक्षेत नसते, ते असते भक्तांच्या समर्थ श्रद्धेत. शिव जेव्हा गौतमीपुत्र सातकर्णींच्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या नि शिवप्रभूंच्या शस्त्रधारेतून प्रकट झाला होता, तेव्हा सर्व अशिवाला पळताभुई थोडी झाली होती, हे विसरून चालणार नाही. जेव्हा देवाचे अवतरण हे असे घडत नाही, तेव्हा अशिव शिवाच्या मस्तकावर पाय देऊन उभे राहते, असत्य सत्याचा गळा दाबते आणि असुंदर सौंदर्य फुलांना कुस्करून टाकते. सप्तकोटीश्वराची ही अप्रतिष्ठा एका भक्ताला साहवली नाही. नारायण सूर्यराव त्याचे नाव. शेजारच्या भटग्राम महालाचा सरदेसाई आणि विजापूरच्या आदिलशहाचा मांडलिक त्याने पाद्र्यांचा डोळा चुकवून ते शिवलिंग पळविले आणि देवाडीच्या ईशान्येस सुमारे 4 मैलांवर असलेल्या लाठबारसे गावी नेऊन ठेवले. पुढे 2 वर्षांनी इसवी सन 1549 मध्ये नारायण सूर्यरावांनी दिवाडीच्या उत्तरेस पंचगंगेच्या उजव्या तीरावर हिंदळे या गावी सप्तकोटीश्वराची पुन्हा स्थापना केली आणि पूर्वस्मृती उजळण्यासाठी या नव्या स्थानालाही नार्वे हेच नाव रूढ झाले. देव पुन्हा प्रतिष्ठित झाला, परंतु देवाचे उत्पन्न मात्र बुडाले. पोर्तुगीज गव्हर्नरच्या बळजबरीने सर्व देवस्थानाचे उत्पन्न पाद्र्यांच्या 6 पावल पाठशाळेसाठी देण्याची सक्ती झाली. भक्तांच्या समर्पण द्रव्यातून धर्म नष्ट करण्याचे कार्य वाढीस लागले. इसवी सन 1560च्या 15 ऑगस्टला दिवाडीतले 1,500 ब्राह्मण सक्तीने बाटवले गेले. 1563 मध्ये सप्तकोटीश्वराचे जुने भग्न मंदिर संपूर्ण नष्ट करण्यात आले आणि त्या जागी पाद्र्यांचे कांदेलारीय चॅपेल उभारले गेले. या चॅपेलच्या उभारणीत जुन्या शिलाशिल्पांचा भरपूर वापर झाला आहे. इकडे परागंद झालेला सप्तकोटीश्वर नारायण सूर्यरावांच्या प्रयत्नाने नव्या मंदिरात नांदू लागला. या भक्ताने जुन्या वृत्तिवंतांना आश्रय दिला, देवस्थानाला गाव लावून दिला, मंदिराचे गर्भगृह खडकात खोदून काढले, डाव्या बाजूला प्रशस्त विहीर बांधली, अग्रशाळा बांधली, दीपस्तंभ उभारला, प्राकाराबाहेर तलाव खोदला आणि परिवार देवतांची प्रतिष्ठापना करून देवस्थानाला सर्व प्रकारे उज्जितावस्था प्राप्त करून दिली. यानंतरचा शतकभराचा काळ या सरदेसाई घराण्याच्या निगराणीत व्यतीत झाला. सरदेसाई हे धर्मप्रवण खरे, परंतु ते होते आदिलशहाचे हस्तक. परकीयांची अधिसत्ता मानणाऱ्यांची निष्ठा कोठवर सुरक्षित राहणार, तर परक्यांची वक्रदृष्टी जागृत झाली नाही तोवर. हे पारतंत्र्यातले अवघडलेले जीवन मुक्त करण्याचे व्रत घेऊन शिवाजी महाराज संपूर्ण स्वातंत्र्याच्या सिंहगर्जनांनी सह्याद्रीला जाग आणीत होते. इसवी सन 1664 मध्ये ते गोमंतकात उतरले आणि त्यांनी भटग्राम व पेडणे हे 2 महाल हस्तगत केले. तिसवाडी, साष्टी व बारदेश हेही महाल मुक्त करण्याचा संकल्प त्यांच्या समर्थ हृदयात उसळत होताच. पण पोर्तुगीजांच्या आरमारी सत्तेशी उघड झुंज घेणे सोपे नाही. अविवेकी साहसातून आत्मघात करून घेणे इष्ट नाही, हे त्यांनी जाणले. म्हणून त्यांनी गनिमी कावा आरंभला. इसवी सन 1664च्या श्रावणातला एक सोमवार महाराज सैन्यासह
डिचोली येथे होते. त्यांनी शेजारच्या नॉर्वे क्षेत्रातल्या सप्तकोटीश्वराचे महात्म्य ऐकले आणि त्यांची शिवभक्ती उचंबळून आली. एका आगळ्या अर्थाने शिवो भूत्वा शिवम यजेत हे तत्व प्रत्यक्षात आले. शिवाच्या पूजनात मग्न झाला. पूजेनंतर गर्भगृहासमोर लव्हाळ्याने साकारलेला मांडव पाहून त्यांना विषाद वाटला. त्यांनी तत्काळ डिचोलीच्या सुभेदाराला मंदिराच्या जीर्णोद्धाराची आज्ञा केली. नव्या मंदिराच्या उभारणीला लवकरच प्रारंभ झाला. मंदिराच्या महाद्वारावरचा लेख आजही आपल्याला या घटनेची ग्वाही देत आहे. श्री सप्तकोटीश शके 1590 किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्री शिवराजाज्ञा देवलयस्य प्रारंभ. यावेळी शिवप्रभूही काही निवडक लोकांसह नॉर्वे येथेच राहिले होते. एकीकडे शिवालयाचा जीर्णोद्धार चालू होता आणि दुसरीकडे गोमंतकाच्या जीवनातील अशीव निपटून काढण्याची योजनाही शिजत होती. सप्तकोटीश्वराच्या मंदिरापासून अगदी जवळच धावजेच्या तरीने 1 तासापेक्षाही कमी अंतरावर पोर्तुगीज सत्तेचे मुख्य ठाणे असलेले जुने गोवे शहर होते. बांधकामाची सामग्री आणण्याचे निमित्त घेऊन महाराजांची माणसे शत्रूच्या गोटात घुसली होती. लहान लहान टोळ्यांनी सुमारे 500 मराठ्यांनी जुन्या गोव्यात प्रवेश मिळवला होता. हा आकडा दुपटीवर न्यायचा आणि एके रात्री सामसूम झाल्यावर शहराचा मुख्य दरवाजा ताब्यात घेऊन शत्रूला जाग येण्यापूर्वीच हल्ला चढवायचा अशी महाराजांची धाडसी योजना होती. पण सप्तकोटीश्वराच्या दुर्दैवाचे दशावतार संपले नव्हते. महाराजांची योजना दुर्दैवाने पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या ध्यानी आली आणि त्याने मराठ्यांच्या वकिलाला बोलावून त्याचे कान 3 वेळा त्वेषाने उपटून सर्व मराठ्यांसह त्याला हकलून दिले. या अवमानाचे उट्टे पुन्हा निघाले नाही. निशस्त्र सत्याग्रहांच्या देहाची चाळणी करणारा त्याच परंपरेतला पोर्तुगीज सत्तेचा अखेरचा प्रतिनिधी 19 डिसेंबर 1961 रोजी आपल्या हाती आला. तेव्हा आम्हाला 300 वर्षापूर्वीच्या त्या राष्ट्रीय अवमानाची आठवण व्हायला हवी होती, परंतु ते होणे नव्हते. ते घडवायला सिंहाचे काळीज लागते. सह्याद्रीचा तो सिंह अमूर्त स्थितीत म्हणाला असेल, यस्मिन् कुले त्वमुपन्न गजस्तत्र न हन्यते. राष्ट्राची प्रतिष्ठा नुसत्या निषेधपत्रांनी आणि निष्क्रिय घोषणांनी राखली जात नसते. तिच्यासाठी प्राणांची बाजी लावावी लागते. जिथे आईच्या शिलाचा विक्रय करून वैभव भोगण्याची वृत्ती नांदते, तिथे राष्ट्रीय प्रतिष्ठेची जपणूक कशी होणार, कोण करणार? म्हणून तर शिवप्रभूंचे वारंवार स्मरण होते. सप्तकोटीश्वराचे दर्शन घेताना शिवप्रभूंचा समर्थ साक्षेप आठवल्यावाचून राहत नाही. लेख समाप्त.